नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTE कडून जे काही समर एक्झाम 2025 अर्थात उन्हाळी परीक्षा 2025 जी झालेली होती त्या संदर्भातलं जे काही गुणपडताळणी आणि फोटोकॉपी आहे त्या संदर्भातलं वेळापत्रक आहे. प्रोसेस कधीपासून कशी करायची आहे त्याबाबतचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. अर्थात तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती किंवा कॉलेजकडून हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच, तरी देखील आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, 23/6/2025 अर्थात 23 जून 2025 ते 7 जुलै 2025च्या दरम्यान ही सगळी प्रोसेस होत असते. तर गुणपडताळणी आणि फोटोकॉपी या दोन्हीसाठी जे अर्ज करायचे आहेत ते कधीपासून करायचे आहेत, तर अर्थात आजपासून अर्थात 23 जून 2025 ते 24 जून 2025 ह्या 23 आणि 24 या 2 दिवसातच तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमधून फोटोकॉपी किंवा गुणपडताळण्यासाठी ॲप्लाय करायचं आहे. तर या दोन्हीचा अर्थ समजून घ्या. गुणपडताळणी म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जे मार्क्स देण्यात आलेले आहेत चेक करताना त्यांची गुणांची केवळ टोटल केली जाणार आहे. म्हणजे कुठे मार्क्स देताना चूक झाली आहे का, मार्क्सची टोटल केली जाणार आहे. गुणपडताळणीमध्ये पेपर पुन्हा तपासला जात नाही, केवळ तुमचे मार्क्स आहेत ते रिकाउंटिंग केले जातात. अर्थात फोटोकॉपी काय आहे, फोटोकॉपी हा पर्याय सगळ्यात सेफ राहील, कारण ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही पेपर आहे त्याची फोटोकॉपी बघता येते आणि तुम्हाला तुमच्या विषय शिक्षकांशी संपर्क साधून त्यामध्ये गुण वाढतील का किंवा तुम्ही पेपर किती लिहिलेला आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे कशासाठी जायचं आहे. हार्डली 1-2 काउंटिंग मिस्टेक असेल मार्क्सची असं वाटत असेल तर गुणपडताळणीला जा, किंवा त्यापेक्षा बेटर ऑप्शन फोटोकॉपीचा राहील असं मला वाटतं. आणि कधीही पैसे जरी गेले तरी देखील थोडंफार तुम्ही पेपर लिहिलेला जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर फोटोकॉपीला गेलेलं कधीही चांगलं, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी पाहता येत असतं. ठीक आहे, आता ॲप्लाय कसं करायचं आहे. MSBTच्या वेबसाईटवरती जाऊन स्टुडंट कॅन्डिडेट लॉग इनमधून तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. 23 आणि 24 तारखेच्या दरम्यान हा अर्ज करता येणार आहे. अर्थात ऑनलाईन अर्ज करत असताना तुमच्याकडून जरी काही चूक झाली, म्हणजे त्यामध्ये विषयामध्ये काही चूक झाली ॲप्लाय करताना किंवा काय, तर तुम्ही कॉलेज संस्थेला कॉन्टॅक्ट करून देखील ते चेंज करू शकता. ते देखील 23 आणि 24च्या दरम्यान करता येतं. एकदा तुमच्या कॉलेज ऑफिसशी संपर्क साधा, एक्झाम डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा, शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करा. अर्थात आता दुसरी प्रोसेस काय आहे, जे काही तुमचे कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, त्यांनी काय करायचं आहे, इन्स्टिट्यूट लॉग इनमधून विद्यार्थ्यांनी जे काही ॲप्लाय केलं आहे, मग ते गुणपडताळणी असो किंवा फोटोकॉपीसाठी जे अर्ज केलेले आहेत त्याची काय करायचे, स्क्रुटिनी करायची आहे. त्याच्यात काही चुका झालेत का, करेक्शन असतील का, आणि जे काही फी शुल्क असेल ते स्वीकारायचं आहे आणि अर्ज फायनल करायचे आहेत. ते 23 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान त्यांना करायचं आहे. ठीक आहे, आणि बाकीच्या ज्या काही प्रोसेस असणार आहेत त्या या ठिकाणी MSBTE कडून होणाऱ्या प्रोसेस आहेत. ठीक आहे, तर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, फोटोकॉपी किंवा रिचेकिंग अर्थात गुणपडताळणीसाठी ॲप्लाय करणं किंवा फोटोकॉपी आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे 23 ते 24 तारखेच्या दरम्यान. अर्थात वेळ खूप कमी आहे, आज आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे, या दरम्यान प्रोसेस करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, अर्थात या फोटोकॉपीचा निकाल कधी येणार आहे, गुणपडताळणी आणि फोटोकॉपीचा निकाल इन्स्टिट्यूट लॉग इनमधून जाहीर होणार आहे 7 जुलै 2025. तर लक्षात ठेवा, हे पूर्ण वेळापत्रक आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे. आत्ता काय करायचं आहे तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना 1-2 विषयामध्ये बॅक लागलेला आहे, ATKT असेल किंवा विषय मागे राहिले असतील, एक 4-5 मार्क्ससाठी थोडक्यासाठी जर कुठे लॉस होत असेल तर फोटोकॉपीसाठी गेलेलं उत्तम राहील. तर लक्षात ठेवा, तुमच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि फोटोकॉपीच्या प्रोसेसला लागा. वेळ कमी आहे, 23 आणि 24 तारीख आज आणि उद्याच्या दिवसात ही प्रोसेस करायची आहे. तर थोडंसं मी पण कामाच्या घाईमध्ये होतो तरी देखील घाईघाईत व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण वेळापत्रक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाठवत आहे, तिथं जाऊन तुम्ही सविस्तर वाचू शकता. काही डाऊट्स असतील कमेंट करा. शिवाय आपले प्रवीण जावळे सर आणि मी देखील फोटोकॉपी करू की रिचेकिंग करू किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही तुमच्या शंका असतात त्याबाबतचे व्हिडिओ आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत, ते पहा. धन्यवाद, थँक्यू.